दीप्ती, कोण आला आता? नुसताच डोळा लावला तोपर्यंत. तुम्ही? तुम्ही कधी आलात? अगं मी झाला अर्धा एक तास झाला आले. हा का? ते मला आत्ताच जरा झोप लागली होती. कशी आहेस? असं अचानक आलात आणि तेही डायरेक्ट बेडरूम मध्ये. अगं नाही, आतमध्ये येणारच नव्हते मी, पण तुझी आई तुला खूप वेळ झाला आवाज देते. तू बाहेर आलीच नाहीस, मग त्या मला म्हटला तूच आत जा, म्हणून आले. नाही, आईचा आवाज काय मला आला नाही, कारण मला झोप लागली होती ना. बाकी कसं वाटतंय आता? मला काय झालंय तेव्हा, मी बरी आहे आता. आणि इथं काय सगळं मिळतं ना मला ऐकतं. अगं हो, तू इथं मिळतंय तुला सगळं, पण त्या दिवशी नाही का चोरोटी भरली आणि तुला अचानक उलट्या झाल्या. तू न सांगताच रागाने निघून आलीस, म्हणून विचारलं. आणि परत फोन नाही, मेसेज नाही. काय झालं नेमकं? मग काय करू तिथं राहून? आता यांची तर पोस्टिंग झाली, त्यामुळे ह्यांना सुट्टी नाही. ह्यांना डायरेक्ट डिलिव्हरी मध्ये सुट्ट्या मिळणार. अगं भाऊजी गेले तर? आणि मग मला कोणाची सावली नव्हती पडून द्यायची, म्हणून मी नाही राहिले. म्हणजे तू हे मला बोलतीयस का? आणि कोणाच्या भरोशावर मी तिथं राहणार होते, त्यामुळे मी आले निघून. अगं कोणाच्या भरोशावर राहू म्हणजे? मी तुझी काळजी घेण्यात काही कमी पडले का, म्हणून असं बोलतेस तू? अहो, तुम्ही काय माझी काळजी घेणार आहे? ज्या बाईला मातृत्वच नाहीये तिला काय कळणार आहे कशी काळजी घ्यायची आणि काय? त्यामुळे निघून आहे. आणि हे बघा, मला सारखं सारखं तेच तेच नाही बोलायचं. तुम्ही जा इथून. ठीक आहे. तुझी जर हीच इच्छा असेल आणि तुला जर तुझ्या माहेरीच राहायचं असेल तर राहा तू, माझी काही हरकत नाही. आणि हो, माझी सावली सुद्धा तुझ्या बाळावर पडणार नाही, याची मी काळजी घेईन. लवकर शहाणपण आलं. बरं ठीक आहे, बसा मग, थोडं चहा तरी घेऊन जावं आता आलाय तर. नाही नको चहा, माझं पोट भरलंय. आणि हो, एक गोष्ट सांगू दीप्ती तुला, देवकी होणं जरी माझ्या नशिबात नसलं ना, तरी यशोदेचं भाग्य मला कधीतरी नक्की मिळेल. कारण आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं, त्याचा सांभाळ करणं होत नाही, तर आई न होता दुसऱ्याच्या मुलाला निस्वार्थपणे, प्रेमाने, आपुलकीने जवळ केलं, त्याच्यावर निस्वार्थपणे माया करणं म्हणजे आई असतं. असो, तू काळजी घे, आणि तुला वाटलंच तर ये. धागे उरले माग उसासे सुने